बिहार निवडणुकांची आज घोषणा होणार आहे। दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे आणि आज पत्रकार परिषदेतून बिहार निवडणुकांची घोषणा होऊ शकते। अतिशय मोठी घडामोड, मोठी बातमी। निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आहे। दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि या माध्यमातून बिहार निवडणुकांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे। तर निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद पार पडणार आहे। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बिहार निवडणुकांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। दिवाळी आणि छठ पूजेनंतर निवडणुकीची शक्यता असल्याचं पाहायला मिळतंय। बिहार विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। गोंदियामध्ये आदिवासी आरक्षण बचावासाठी भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। धनगर आणि बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेशाला आदिवासी समाजाने विरोध केलाय। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मद्य दुकाने देखील बंद राहणार असून वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आलाय। नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार आहे। एसटी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। बंजारा समाजाकडून मोर्चे काढले जात असतानाच आता आदिवासी समाजही मोर्चा काढणार आहे। पुण्यातील पिरंगुटमध्ये स्कूल बसने काही वाहनांना धडक दिली। या अपघातात 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत। अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। अकोल्यातील गाजीपूर येथील जाहीर सभेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला। तुपकर यांनी राजकारण्यांचा रानडुक्कर असा उल्लेख केलाय। शेतातील रानडुक्कर तुम्ही हाकला, मी राजकारणातील मस्ती आलेले रानडुक्कर हाणतो। त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे। राज्य सरकारने केंद्राकडे पीक नुकसानीचा अहवाल अजून पाठवला नाही। शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे। मुलांची लग्न होत नाहीयेत। या असंतोषाचा उद्रेक होऊ शकतो असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची प्रभाग रचना आज जाहीर होणार आहे। पालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना जाहीर घेण्यात आल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली जाणार आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज रहा। युतीमध्ये जागा वाटपात आपल्याला जागा सोडण्यात आल्या नाही तर स्वबळावर लढा असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय। सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथल्या राजकारणात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहेत। शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या व्यक्तीसोबत अनैसर्गिक युती मनोमिलन होणार नाही असं सांगत रणजित निंबाळकरांनी मनोमिलनाच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय।